हाय. तर इतकं मोठं कुंकू हळद दिसतंय. तर माझं वटपौर्णिमेचं पूजन आत्ता झालं. मी सकाळपासून उपवास पण पकडला आहे, मनापासून अगदी पूजा पण केली. ऑफिसमधून लेट आली आणि सकाळी पण खूप घाई झाली, म्हणून मग जमलं नाही सकाळी करायला. आणि ऑफिसमधून थोडं लवकर निघाली, ताकी दिवस मावळेपर्यंत नको हे करायला. म्हणून मी मम्मीला आधीच फोन केला की म्हटलं सगळी तयारी करून ठेव, मग मी येते, आपण डायरेक्टली जाऊया. मी आत्ता दम लागलं आहे, कारण मी जस्ट आले आणि मला असं वाटलं की व्हिडिओ बनवायला हवा. सो मी पूजा करत असताना बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे बघत होत्या. काहींची बियर्ड नजर होती, काही विचारत होत्या नवीन आहे का, कारण माझी मम्मी सांगत होती मला. सो मला असं वाटतं की पूजा ही मनापासून झाली पाहिजे. जर पूजेचं महत्त्व आहे की नवऱ्यासाठी आपण करतोय, तर नवऱ्यासाठी जे पण केलं ते मनातून असलं पाहिजे. आणि मनापासून एखादी पूजा केली ना, त्याचं फळ प्राप्त होतं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट माझ्यासोबत ही झाली की मी धागा जो आहे, आपली गुंडी फिरवत होती, तर तो काय झाला की स्टार्टिंगचा धागा होता तो थोडा अर्धा कट झालेला होता. सो मी फर्स्ट राऊंड घेतानाच तो निसटला. तर माझी मम्मी इतक्या म्हणजे नजरेने बघत होती, कळतं की नाही काय तुला. माझं असं झालं की अगं ते धागाच अर्धा होता, त्याला मी काय करू. पण म्हणजे हे आता थॉट प्रोसेस आहे ती प्रत्येकाची. पण मला असं वाटतं की तुम्ही कोणत्या नटापटा करून या, तुम्ही कोणत्या साडीत या, तुम्ही कोणत्या ड्रेसमध्ये या, तुम्ही कोणत्या जीन्स पॅन्टमध्ये या, तुम्ही पूजा मनापासून करताय, दॅट्स इट. तुम्ही संस्कृती जपताय, दॅट्स इट. एवढं मला नक्की शेअर करायचं. थँक्यू.